बॉलिवूडचा दबंग सलमाननं आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना लॉन्च केलंय. त्याच्यासोबत पहिल्या सिनेमात काम करणाऱ्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये चांगल्याच जम बसवताना दिसतात. आता सलमान आणखी एका नव्या चेहऱ्याला बॉलिवूडमध्ये एंट्री देण्याच्या तयारीत आहे. सलमान खान छोट्या पडद्यावरील नागिन अर्थात मौनी रॉय हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याची चर्चा सध्या रंगती आहे. आपल्या होम प्रोडक्शनच्या आगामी सिनेमात सलमान मौनीला लॉन्च करणार आहे. टायगर श्रॉफनं त्याच्या आगामी बागी 2 या चित्रपटाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केलंय. यात टायगर पाठमोरा दिसतोय. साहजिकच टायगरचा चेहरा पाहण्यासाठी तुम्हाला काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. बागी 2 मध्ये टायगरचा लुक एकदम हटके असणार आहे. बागी 2 हा चित्रपट पुढच्या वर्षी 27 एप्रिलला प्रदर्शित होणार असून अहमद खान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सिनेमात नायिका कोण असणार याबाबत मात्र अजून निर्मात्यांनी मौन बाळगलंय. अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. उमेश शुक्ला यांच्या आगामी चित्रपटात हे दोन कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यामध्ये ऋषी कपूर हे अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारणार आहेत. उमेश शुक्ला यांच्या आगामी 102 नॉट आउट या चित्रपटामध्ये बिग बी आणि ऋषी कपूर बाप आणि मुलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा सिनेमा एका गुजराती नाटकावर आधारित आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या दुसऱ्या मराठी सिनेमाच्या शूटला सुरुवात झाली आहे. अजयची बायको अभिनेत्री काजोलच्या हस्ते या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. सिनेमाची निर्मिती अजय देवगण आणि नाना पाटेकर यांनी मिळून केली असून सतीश राजवाडे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा असणार असून कलाकारांची भली मोठी फौज या सिनेमात पाहायला मिळेल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. अचानक हे असं वाक्य एखाद्याच्या तोंडून ऐकणं हेच किती प्रॉब्लेमॅटिक असतं नाही. हाच प्रॉब्लेम काही दिवसांपूर्वी गश्मीर आणि स्पृहाच्या चाहत्यांनी अनुभवला. जेव्हा या जोडीनं सोशल मीडियावरती मला काहीच प्रॉब्लेम नाही असं म्हटलं. या जोडीच्या आयुष्यात खरंच काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. मग गश्मीर स्पृहाच्या नावाच्या नव्या चित्रपटाचं नाव मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. या सिनेमाचं पहिलं पोस्टर स्पृहानं ट्विट केलंय. समीर विध्वंसने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होईल. सुप्रीम कोर्टात आजपासून ट्रिपल तलाकवर ऐतिहासिक सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टातील घटनापीठ आजपासून रोज सुनावणी करणार आहे. कोर्टात निकाह हलाला आणि बहुविवाह यावरही सुनावणी होणार नाही असं मुख्य न्यायमूर्ती JS खेर यांनी सुरुवातीला स्पष्ट केलंय. याशिवाय तिहेरी तलाक हा मुस्लिम नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे का आणि जर तसं असेल तर तो जबरदस्तीनं अंमलात आणला जाऊ शकतो का या प्रश्नाचं उत्तर या सुनावणी दरम्यान शोधण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं खेर यांनी सुरुवातीला स्पष्ट केलंय. त्यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय घटनापीठ याचिकेवर सुनावणी करणार आहे. घटनापीठात शीख, ईसाई, पारसी, हिंदी आणि मुस्लिम या समुदायाच्या सदस्यांचा समावेश आहे. 7 याचिकांपैकी 5 याचिका मुस्लिम महिलांनी दाखल केल्या आहेत. याचिकेत 3 तलाकच्या प्रथेला आव्हान देण्यात आलं आहे. हम लोगों को पूरी उम्मीद है कि जो भी फैसला आएगा जाहिर सी बात है मुल्क की सबसे बड़ी अदालत की जानिब से है तो मुल्क के कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक आएगा और मुल्क के कॉन्स्टिट्यूशन ने हम सबको अपने अपने मज़हब पर अमल करने की पूरी आज़ादी दी है और मुस्लिम पर्सनल लॉ हमारे मज़हब इस्लाम का एक अटूट हिस्सा है और चाहे और तलाक़ हो या ट्रिपल तलाक़ हो वह हमारे पर्सनल लॉ का अटूट हिस्सा है. तो इससे हमें पूरी उम्मीद है कि इंशाअल्लाह फ़ैसला हम लोगों के हक़ में आएगा. और फिर पर्सनल लॉ बोर्ड पहले ही कदम उठा चुका है कि जो कुछ भी थोड़े बहुत मामलात अगर ट्रिपल तलाक़ के मिसयूज़ के आ रहे हैं तो वो भी ना आए. उस सिलसिले में कोड ऑफ कंडक्ट भी जारी किया गया है. या प्रकरणी सरकारनं आतापर्यंत कोर्टात काय भूमिका घेतली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 3 तलाकमुळे महिलांच्या अधिकाराचं हनन होत आहे. तलाक संविधानाच्या विरोधात आहे. इस्लाममध्ये तलाक, हलाला, बहुविवाह परंपरा नाही. लैंगिक भेदभाव संपवण्यासाठी तलाक पद्धती बंद करावी. तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचं काय स्पष्टीकरण आहे आपण पाहूयात. 3 तलाक परंपरा पवित्र कुराणच्या माध्यमातून आली आहे. न्यायप्रणालीच्या अधिकार कक्षेत 3 तलाक येत नाही. कुराणची वैधता संविधानाच्या कसोटीवर तपासली जाऊ शकत नाही. संविधानानुसार धर्मासंदर्भात स्वतःचे नियम बनवण्याचा अधिकार आहे. शरिया कायद्यात कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.
शरिया कायद्यात बदल करू नये असं मुस्लिमांचं मत आहे. तीन तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम विचारवंतांची मोठी संघटना मानल्या जाणाऱ्या जमायत उलेमा ए हिंद या संघटनेत फूट पडल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावर संघटनेच्या एका शिष्टमंडळानं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संघटनेचे अध्यक्ष मौलाना सय्यद अरशद मदानी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. मौलाना सय्यद अरशद मदानी यांनी तीन तलाकचा मुद्दा हा मुस्लिम विचारवंतांवर सोपवला जावा अशी मागणी केली आहे. तसंच गोरक्षकांच्या माध्यमातून दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचंही ते म्हणाले. ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड शक्य असल्याच्या दाव्याला मशीन्स बनवणाऱ्या तंत्रज्ञांनी हास्यास्पद ठरवलंय. दिल्ली विधानसभेत ज्या मशीनचा डेमो दाखवण्यात आला ती मशीन खेळण्यातल्या प्रकारची होती. त्यामुळे निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या मशीनमध्ये 90 सेकंदच काय 9 दिवसात गडबड करून दाखवा असं प्रतिआव्हान या मशीनचे उत्पादक अजित गावडे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि वादाचं जवळचं नातं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. तूर, ऊस, बाजरी खरेदी आणि कर्जमाफी हे विषय आता बंद करा अशा शब्दांमध्ये रावसाहेब दानवेंनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावलंय. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी आपल्या तोंडाचा पट्टा चालवला. एवढंच नाही तर तूर खरेदीला पुन्हा परवानगी दिल्यानंतरही रडारड सुरूच असल्याचं सांगत अर्वाच्य शब्दात शेतकऱ्यांची अवहेलना केली. दानवेंच्या मनात शेतकऱ्यांबाबत कमालीचा राग असल्याचं त्यांच्या या वक्तव्यातून दिसून आलं. मी फूड अँड सिव्हिल सप्लायचा मंत्री होतो केंद्रामध्ये. या देशामध्ये सगळ्यात जास्त बाहेरच्या देशातून जर काय आणल्या जात असेल तर डाळ आणि तेल या सगळ्यात जास्त आणलं जातं. म्हणून प्रधानमंत्र्यांनी ह्या सबसिडी जाहीर केली. त्याला रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं नाही राव, यंदा साल बेकाराचे बिलकुल काढून टाका डोक्यातून. का तुम्हाला तिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जीडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं कोणा ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. तू जास्त पेपर वाचतो का? दानवेंच्या या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगला समाचार घेतला. अशी अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नेत्याची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा प्रकारे असंवेदनशील भाषा वापरायची आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे अर्वाच्य भाषेमध्ये त्यांना तर्कवायचं म्हणजे काय म्हटलं ते मला शब्द माझ्याकडे नाहीत आता. आणि मला वाटतं की या त्यांच्या वक्तव्याचा जेवढा निषेध करावा तेवढाच आहे. आणि मला वाटतं की भाजपनी खरं म्हणजे अशा माणसाला पदावरून काढून टाकलं पाहिजे. स्वतःला ते फूड आणि सिव्हिल सप्लायचे मंत्री होते असं म्हणतायत. त्यांनी कृपा करून अधिकाऱ्यांच्याकडून डाळीच्या उत्पादनाचे आकडे जरा घ्यावेत. राज्यातील शेतकरी अडचणीत आलाय. शेतीमालाला दर नाही, सरकार मदत करायला तयार नाही. त्यामुळे राज्यात गेल्या 2 वर्षात 9,500हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची चेष्टा करू नका अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दानवेंवर केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये जे काही शब्द उच्चारले ते निषेधार्ह आहे. आता कुठलाच आमच्यासमोर प्रश्न काढायचा नाही असं वक्तव्य करणं म्हणजे आता ह्या राज्यातल्या शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे? सरकार शेवटी हे मायबाप सरकार असतं आणि सरकारची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून शेतकऱ्याला मदत करायची. परंतु अशा पद्धतीनं रडायचं नाही, आता लढायचं. मुळात आता रडण्याच्या पलीकडे शेतकऱ्याची अवस्था झालेली. आता एक आनंदाची बातमी. हवामान खात्याच्या नव्या डायनामिक पद्धतीनं अंदाज वर्तवणाऱ्या मॉडेलनुसार येत्या अवघ्या 4 दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. नैऋत्य मोसमी मान्सून सामान्यपणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अंदमान निकोबारमध्ये दाखल होतो. यंदा त्या आगमनासाठी अत्यंत पोषक हवामान तयार झालंय. उत्तर आणि पश्चिम भारतात वाढणारं तापमान,
महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये पडलेला अवकाळी पाऊस, पूर्व किनाऱ्यावर निर्माण झालेली चक्रीवादळासारखी परिस्थिती हे सगळे वातावरणीय बदल मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असल्याचं नव्या डायनामिक मॉडेलद्वारे स्पष्ट होत आहे. सगळ्यांनाच आता पावसाचे वेध लागले. यंदाच्या पावसाळ्यात 25 जूनला सगळ्यात मोठी भरती येणार आहे. या दिवशी 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येईल अशी माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक डाकरू सोमण यांनी दिली आहे. 23 जून ते 24 ऑगस्ट या काळातील पूर्ण भरतीच्या वेळा आणि समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या काळातील भरतीच्या पाण्याची उंची त्यांनी दिली आहे. दिलेली ही उंची लाटांची नसून भरतीच्या पाण्याची आहे असं डाकरू सोमण यांनी स्पष्ट केलं आहे. आपण पाहतोय भरतीचे दिवस कोणते आहेत, त्याची वेळ काय, उंची कशी आहे. 23 जून सकाळी 11:34 4.71 मीटर उंचीची भरती येईल. तर 24 जूनला दुपारी 12 वाजता 4.89, 25 जून दुपारी 1:07 4.97 मीटर उंचीची भरती येईल. 26 जून दुपारी 1:54 4.94 मीटर उंचीची भरती येईल. 27 जून दुपारी 2:39 4.61 मीटर उंचीची भरती येईल. 22 जुलै सकाळी 11:20 4.62 मीटर उंचीची भरती येईल. 23 जुलै दुपारी 12:06 4.81 मीटर उंचीची भरती येईल. 24 जुलै दुपारी 12:50 4.89 मीटर उंचीची भरती येईल. तर 25 जुलै दुपारी 1:32 4.87 मीटर उंचीची भरती येईल. 26 जुलै दुपारी 2:12 4.76 मीटर उंचीची भरती येईल. तर 27 जुलै दुपारी 2:54 4.54 मीटर उंचीची भरती येईल. 21 ऑगस्ट सकाळी 11:49 4.68 मीटर उंचीची भरती येईल. 22 ऑगस्ट दुपारी 12:28 4.75 मीटर. 23 ऑगस्ट दुपारी 1:06 4.71 मीटर. तर 24 ऑगस्ट दुपारी 1:41 4.58 मीटर उंचीची भरती येईल. औरंगाबादमध्ये पुढील 3 दिवस महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. आलेल्या वादळी वाऱ्यामुळे महापालिकेच्या पंप हाऊसचा विद्युत पुरवठा खंडित झालाय. 2 ते 3 ठिकाणी हा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं पुढील 2 दिवस पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. कोल्हापूर शहराला थेट पाणी पुरवठा करण्यासाठी पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून काम सुरू आहे. पण या कामात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी पुईखडी परिसरात सुरू असलेलं पाईपलाईनचं काम बंद पाडून कामगारांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावलंय. त्याचबरोबर जोपर्यंत या योजनेची सीआयडी चौकशी होत नाही तोपर्यंत काम सुरू करू नये असा दम शिवसैनिकांनी भरलाय. टोकन असतानाही शेतकऱ्यांना त्यांची तूर यवतमाळ बाजार समिती आवारात आणू दिली जात नसून अद्यापही तूर खरेदी सुरू झालेली नाही. सुट्टी असल्यानं बाजार समिती कार्यालय बंद असून तूर खरेदीबाबत कुठलेही आदेश न आल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं जात आहे. त्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट असून आपल्या तुरीच्या विक्रीसाठी शेतकरी बाजार समितीत येर झाल्या मारत आहेत. शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं थकबाकीदार शेतकऱ्यांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा पाठवल्यानं खळबळ उडाली आहे. बँकेनं स्वस्त शिक्षकांचं महावितरण कंपनीचं कोट्यवधी रुपये थकवले आहेत. त्यातच बड्या थकबाकीदारांकडून वसुली करण्याऐवजी सरसकट गोरगरीब शेतकऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्यानं नाराजी व्यक्त होतीये. जगाच्या नकाशावर कृषी क्षेत्रात कोट्यवधीची निर्यात करून परकीय चलन मिळवणाऱ्या नाशिक जिल्ह्यात एमआयडीसीतील उद्योगांना मात्र टाळं लागतंय. गेल्या 4 वर्षात अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुमारे 100 कंपन्यांना टाळं लागलंय. विशेष करसवलत, मूलभूत सोयीसुविधा आणि वीज दरामुळे कंटाळून अनेक कंपन्या इतर राज्यांकडे गेल्या आहेत. या कंपन्या बंद झाल्यानं तब्बल 17 ते 18 हजार कामगार बेरोजगार झाले असण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातल्या विजय जाधव या शेतकऱ्यानं राज्यभर दौरा सुरू केलाय. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन ते राज्यभर फिरणार आहेत. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हे अभियान हाती घेतलंय. सांगली, कोल्हापूर, नागपूर ते मुंबई असा प्रवास करून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतील. या प्रवासात ते आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेणार असून मार्गातल्या सर्व जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन संपूर्ण कर्जमाफीची मागणी करणार आहेत.
गेल्या वर्षी मुंबई तुंबली नाही, यंदाही तुंबणार नाही असं आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना दिलंय. उद्धव ठाकरे यांनी मुंबई उपनगरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी केली. मिठी नदी, वाकोला नाला, बीकेसी, माहीम, अंधेरी, जोगेश्वरी या ठिकाणचा उद्धव ठाकरेंनी दौरा केला. 100% नालेसफाई होऊच शकत नाही, मात्र पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक असलेलं नालेसफाईचं काम सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तर नालेसफाईवरून आशिष शेलार आणि शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी सुरू झाली आहे. मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नालेसफाईचा आढावा घेतला. कामावर 100% असमाधानी असल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जीएसटीचा मसुदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दाखवला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतलाय. जीएसटी संबंधी बोलावल्या जाणाऱ्या विशेष अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिवसेनेच्या टेकूवर राज्य सरकार टिकलंय. शिवसेना टेकू काढेल या भीतीतूनच अर्थमंत्र्यांनी ही कृती केल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेल्या सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना मदतीची वाट पाहावी लागणार नाही. अवकाळी पावसानं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याची पाहणी करून अहवाल पाठवून देण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. हा प्रयत्न महाराष्ट्र शासनाचा आहे की शेतकऱ्याच्या घरातली जी विकायची तूर आहे त्याचा शेवटचा दाणा हा विकत घेतला पाहिजे. याचं कारण कधी नव्हे ते तिप्पट उत्पादन झालेलं आहे आणि त्यामुळे तो जर बाजारात गेला तर त्याला भाव कमी मिळेल. हा जो हमीभाव सरकारने दिला तो चांगला आहे, तो मिळाला पाहिजे. राज्यातील जवळपास निम्मे पीएचडी धारक हे संशोधन करून नाही तर कॉपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात. रिसर्च नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे, असा धक्कादायक खुलासा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी भारतीय विद्यापीठाच्या पदवीदान प्रदान कार्यक्रमात केला. राज्याचे कृषी मंत्री सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पायी मोर्चात सहभागी होण्याची शक्यता कमी असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर मोर्चात सहभागी व्हायचं असेल तर पाहुण्यांसारखं येऊ नका असा टोलाही सदाभाऊंना लगावला होता. यावर आता सदाभाऊंनी उत्तर दिलंय. आत्मक्लेश पायी आंदोलनात सहभागी होणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर राजू शेट्टींचं आंदोलनात सहभागाबाबतचं वक्तव्य हे माझ्यासाठी नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांनी त्या ठिकाणी बोलत असताना सगळ्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते वाक्य वापरलेलं होतं की तुम्ही पूर्ण वेळ चालायला त्या ठिकाणी या, अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी वाक्य वापरलेलं होतं. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये ब्रेकिंग न्यूजचं युग असल्यामुळं की राजू शेट्टी काही बोलले की सदाभाऊवरच बोलले अशा पद्धतीची सुरुवात होतं. अकोला जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामात दिरंगाई होत असल्याची कबुली खुद्द राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी दिली आहे. जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्याचबरोबर बार्शी टाकळी तालुक्यातील कोहोळ येथे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेच्या तलावातील गाळ काढून शुभारंभ केला. अकोल्यात जलयुक्त शिवार योजनेचा गैरव्यवहार करणाऱ्या अधिकारी कंत्राटदारांची विभागीय चौकशी करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नोटाबंदी होऊन 6 महिने झाले तरी मोठ्या देवस्थानांच्या दानपेटीमध्ये 1000 आणि 500च्या नोटा भाविक टाकतायत. या पैशांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न देवस्थानला पडलाय. शिर्डीच्या साई संस्थान मंदिराच्या दानपेटीत 4 महिन्यात 90,45,000चं जुनं चलन जमा झालंय. तर दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टकडे 9.5 लाखांपेक्षा अधिक जुन्या नोटा पडून आहेत. आरबीआय आता मंदिराकडून जुन्या नोटा घेत नसल्यानं दानपेटीत आलेल्या लाखो रुपयांचं करायचं काय असा प्रश्न मंदिर समितीला पडलाय. शाळेला असलेल्या सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम असल्यानं राज्यातील व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र याच काळात गाईड्सनं संपाचं हत्यार उपसलंय. येत्या 13 आणि 14 मेला राज्यभरातील गाईड्स प्रलंबित मागण्यांसाठी संपावर जाणार आहेत. यात वाढीव वेतन, कामाचे तास, शासकीय कर्मचारी दर्जा मिळणं, विम्याचा लाभ, विविध प्रकल्पातील रस्ते दुरुस्ती आणि इतर मागण्या गाईड संघटनेने ठेवल्या आहेत. मेडिकलचं पीजी करू इच्छित असलेले विद्यार्थी सध्या नीटच्या गोंधळामुळे कात्रीत अडकलेत. केंद्र आणि राज्य सरकारनं नियमाप्रमाणे जागा भरल्या नाहीत. जागा रिक्त असूनही पीजीसाठी प्रवेश मिळत नसल्यानं हजारो विद्यार्थी सुप्रीम कोर्ट आणि राज्य सरकारच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले. खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील फी वाढीच्या निर्णयाचं नियंत्रण सरकारनं आपल्या हातात न ठेवल्यानं वैद्यकीय पदव्युत्तरला प्रवेश घेण्यासाठी
लाखो रुपये मोजावे लागत आहेत। एनआरआयच्या जागांसाठी तर खासगी महाविद्यालय कोटीच्या घरात फी घेत आहेत। पुण्यातल्या काशीबाई नवले महाविद्यालयात एनआरआय कोट्यासाठी तब्बल 96 लाख तर मॅनेजमेंट कोट्यासाठी 80 ते 85 लाख रुपये फी आकारण्यात येते। मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात फी आकारत असल्यामुळे मॅनेजमेंट प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। नॅशनल एलिजिबल एंट्रन्स एक्झाम म्हणजेच वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट यात मोठा घोळ झाल्याची शक्यता आहे। यावर्षी इंग्रजीसोबतच इतर भाषेत म्हणजेच हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, तमिळ या भाषांमध्ये परीक्षा देण्याची सवलत देण्यात आली। पण इंग्रजी भाषेची प्रश्नपत्रिका आणि स्थानिक भाषेत प्रश्नपत्रिका यात मोठा फरक असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे एकच परीक्षा घेतल्याचा उपयोग काय असा सवाल पालक करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।